नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा. बंधू भगिनींनो, आज जो विषय आपण घेऊन आलेलो आहे तो विषय आहे म्हसोबा. म्हसोबाला घरातील देवाऱ्यामध्ये पूजावं का? त्याचबरोबर अजून एक अत्यंत महत्वाचा विषय की घरामध्ये जे कोंबडं बकरं कापलं जातं, घरामध्ये कापतात आणि अनेक वेळेला त्याचे पाय मुंडकं सुद्धा घरामध्ये पुरतात. तर हे योग्य आहे की अयोग्य, त्याचे परिणाम काय होतात आणि म्हसोबाला घरात पूजावा का? पूजावा तर का पूजावा आणि पूजू नये तर का पूजू नये, या संदर्भात आपलं हे व्हिडिओ आहे. आणि माझी सर्व लाडक्यांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि लाईक देखील करा. बंधू भगिनींनो, म्हसोबा या देवाचा विचार करायचा म्हटलं तर याच्याविषयी दोन मतं आहेत. पहिलं मत आहे असं की म्हसोबा हा भगवान शिवाचा अवतार आहे आणि दुसरं मत असं आहे की जो महिषासूर राक्षस होता, याला देवीने वरदान देऊन त्याला देवत्व प्राप्त झालं आणि त्याला आपण महिषासुराचा म्हसोबा झाला. आता या म्हसोबाचं कार्य काय असतं? अनेक वेळेला उघड्या माळावरती एक दगडाचा तांदळा, अनेक वेळेला शेंदूर काय काय लोक लावतात आणि असा हा तांदळा अनेक वेळेला आपण माळावरती पाहत असतो. खरं पाहिलं तर म्हसोबा हा क्षेत्रपाल आहे. क्षेत्रपाल म्हणजे त्या त्या क्षेत्राचं रक्षण करणारा, गावाचं रक्षण करणारा, शेतीचं रक्षण करणारा, गुराढोरांचं रक्षण करणारा आणि त्यानं आपलं या सर्व गोष्टींचं रक्षण करावं म्हणून त्याला आपल्या पूर्वजांनी कुठं माळावरती, कुठं शेताच्या बांधावरती, कुठं गावाच्या वेशीवरती स्थापन केलेला असतो. आता पहिला विषय असा आहे की हा रक्षक देवता आहे आणि जरी तो शिवाचा अवतार मानला आपण किंवा महिषासुराचा अवतार मानला तरी देखील हा रक्षक देवता असल्यामुळं थोडक्यात ही एक मिलिटरी आहे. याच्याकडे जी सैन्य असतं ते भूत, प्रेत, पिशाच, शाकिनी, डाकिनी, काकिनी, कामिनी अशा अनेक प्रकारचं सैन्य या म्हसोबाच्या अवतीभोवती असतं किंवा म्हसोबासाठी ते काम करतं किंवा त्या म्हसोबाच्या अंकित असतं. त्याचबरोबर म्हसोबा या देवाचं हे तामसी सुद्धा दैवत मानलं जातं आणि उग्र देखील दैवत मानलं जातं. म्हणजे तामसी तर आहेच, कारण अनेक ठिकाणी, जवळजवळ सर्व ठिकाणी म्हसोबाला रक्ताचा भोग दिला जातो, नैवेद्य दिला जातो, कोंबडं बकरं कापण्याची प्रथा आहे आणि हे असं एक उग्र तामसी दैवत आहे. रक्षक दैवत आहे, क्षेत्रपाल दैवत आहे. याच्या अवतीभोवती तामसी शक्ती असतात आणि यामुळं अनेक वेळेला शास्त्रानं म्हसोबाला घरामध्ये पूजण्यास निषिद्ध मानलेलं आहे. कारण तुमचं जे घर आहे हे संसारी माणसाचा स्वर्ग आहे आणि आपलं जे घर असतं त्यामध्ये वास्तुदेवता असेल, वेगवेगळ्या दिशेचे वेगवेगळे देवता असतील, अष्टलक्ष्मी असेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये जेवढी सात्विक दैवता असतील किंवा सात्विक देवतांचा वास तुमच्या घरामध्ये तितका जास्त तुम्हाला घरामध्ये आनंद, सुख, शांती, वैभव, ऐश्वर्य, यश लाभण्यास फायदा होत असतो. आणि म्हणून म्हसोबा हे देवस्थान घरामध्ये न पुजता ते जिथं आहे तिथं जाऊनच आपण त्याची पूजा करायची आहे किंवा अनेक लोक अशाच पद्धतीनं पूजा करतात. जर का म्हसोबाला आपण घरामध्ये पूजत असू तर आता तुम्ही त्याला भोग कुठला देणार? अनेक वेळेला असं होतं की अनेक लोक हे म्हसोबाला कोंबडं बकरं देत असतात, मग तुम्ही त्याला घरामध्ये ते कापणार का? त्याचबरोबर म्हसोबा हे जागृत देवस्थान तुमच्या घरात आलं म्हणजे आपण घरामध्ये पुजतो केवळ टाक मूर्ती फोटो पुजला म्हणून देव घरात आला असं नाही. कधी कधी एखाद्या गुरुवर्याच्या नुसार हातून किंवा एखाद्या बुवा बाबा महाराजाच्या हातून
जर हे दैवत तुमच्याकडे आलं असेल किंवा मूळ ठिकाणावर आलं असेल तर त्याचं खरोखरच त्याची जिवंत व्हायब्रेशन तुमच्या घरी येत असतात. आणि असा जर मसोबा तुमच्या घरी आला तर तो एकटा येणारच नाही. मग अनेक वेळेला त्याच्या भक्तीपासून फायदा होण्यापेक्षा नुकसानच होणार आहे. आणि म्हणून मसोबा देवस्थान घरामध्ये पूजत नाहीत किंवा पूजूही नाही, आवश्यकताही नाही. आता अनेक लोक असे आहेत, म्हणजे माझा एक शिष्यच आहे, पूर्वीपासून त्याचं मसोबावरती खूप श्रद्धा विश्वास प्रेम आहे. मसोबा त्याच्या हाकेला धावून येतो आणि या प्रेमापोटी आनंदापोटी श्रद्धेपोटी भोळ्या भावापोटी त्यानं घरामध्ये मसोबाचा चांदीचं टाक तो पूजतो. खूप दिवसापासून पूजतोय, परंतु त्याला त्याचा त्रास न होता उलट त्या देवाची त्याच्यावरती कृपा आहे. अपवादात्मक अशा गोष्टी होऊ शकतात, तरी पण सर्वसामान्य साधारण लोकांना मी समजून सांगू इच्छितो, जर तुम्हाला मसोबाची पूजा करायची आहे तर त्याच्या ठिकाणावर जाऊनच पूजा. तुमच्या गावात असेल किंवा आजूबाजूला कुठलं जागृत देवस्थान असेल तिथं जाऊन त्याची पूजा केलेली बरी. घरामध्ये शक्यतो उग्र तामसी देवत पूजू नये, त्यामुळं हे असं करू नये. आता अजून एक प्रश्न आहे. अनेक भागामध्ये, काही भागामध्ये ताई आई देवी आहे किंवा असे काही काही भाग आहेत जिथं पूर्वजांना देखील कोंबडी कापलं जाते, बकरा कापला जातो. आणि अशा विविध पद्धती आहेत की घरामध्ये कोंबडं बकरं कापलं जातं, स्वतःच्या घरामध्ये त्याचा जीव घेतला जातो. आणि अनेक ठिकाणी अशी देखील प्रथा आहे की त्या कोंबड्या बकऱ्याचे मुंडकं त्याचे पाय घरामध्येच पुरायचे. आता तुमचा उद्देश काय असेल काय नसेल मला माहिती नाही, परंतु त्याच्या पाठीमागची कारण मी तुम्हाला समजावून सांगतोय. घरामध्ये एखाद्या प्राण्याचा जीव घेणं हे अतिशय निषिद्ध मानलं गेलेलं आहे. कारण तुमच्या घरामध्ये सात्विक दैव आहेत. दैवत जी आहेत तुमच्या घरात ती सात्विक आहेत, आणि ती सात्विक असतील, ती जागृत असतील तरच तुमचं घर व्यवस्थित राहणार आहे. आता जर तुम्ही असं करत असाल तर घरामधील सात्विक देवस्थानाला त्याची ठेच पोचू शकेल, सात्विक देवस्थान निघून जातील. आणि रक्ताचा भोग असेल, मुडकं पाय असेल, याकडं तामसी शक्ती आकर्षित होतात, नक्की होतात. तुम्ही प्रयोग करून पहा. एखादं गुलाबाचं फुल घरामध्ये ठेवा, त्याकडे काय आकर्षित होईल? बाय चान्स फुलपाखरं, माशी किंवा तुम्ही सुद्धा आकर्षित व्हाल, किती सुगंध येतोय, इतर काय येणार नाही. परंतु एखादा सडका मांसाचा तुकडा किंवा एखादा बोंबील घरात टाकला तर तिकडे काय काय आकर्षित होतोय बघा. मांजर, कुत्र, हिंस्र प्राणी, किडा, मुंगी, खूप अशा काही गोष्टी तिकडे आकर्षित होतील. म्हणजे असे काही पदार्थ, अशा काही वस्तू आहेत त्याकडे विशिष्ट शक्ती आकर्षित होत असतात. आता तुम्ही घरामध्ये कोंबडं बकरं कापताय, यामुळे तुमच्या घराकडे आकर्षित काय होईल? तामसी शक्ती आकर्षित होतील. दुसरा गोष्ट, त्याचा एक तडफडून तुमच्या घरामध्ये जीव जाईल, त्याची बददुआ देखील तुमच्या घराला लागेल आणि विनाशकारी शक्ती तिथं प्रकट होतील. अनेक वेळेला असं देखील होतं, म्हणजे मी सर्वांसाठी म्हणत नाही, प्रत्येकाचा उद्देश वेगळा असेल, परंतु काही काही लोक असे आहेत ज्यांच्या घरी चेटूक, चिटकुळ म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये, किंवा चेटूक असतं, त्यांची देखील अशी पद्धत आहे की घरातल्या घरात ते कापायचं, ते गुपचूप सगळं पुरून ठेवायचं, त्याचा आतच जीव घ्यायचा. तर थोडक्यातच ती तामशी शक्ती आहे. आणि चेटूक चिटकुळ सुरुवातीला तुम्हाला वाटेल खूप बरं आहे, परंतु अख्ख्या घराचा विनाश करतं. आमच्या ग्रामीण भागामध्ये असं म्हटलं जातं की ते शेवटी खराटा फिरवून जातं, वंशखंड करून जातं, घरातील लोकांना संपून जातं. त्यामुळं घरामध्ये कोंबडं बकरं कापणं निषिद्ध आहे. किंबहुना नाथ संप्रदायाची मला परंपरा असल्यामुळं माझे शिष्य असो, आमच्या गादीला येणारे लोक असो, काळेश्वरीला येणारे आमच्या इथं भक्त असो, या सर्वांना मी बळीमुक्त केलंय. कोणाला देखील बळी देऊन देत नाही, कारण आमच्या नाथ संप्रदायाचा हा मार्ग नाही. अहिंसा परमधर्म, अहिंसा हा सर्वात उच्च धर्म आहे आणि भक्ती मार्गामध्ये हा धर्म महत्वाचा आहे. त्यामुळं घरामध्ये जर कोण काय करत असेल असं कापाकापी, तर ते अजिबात चांगलं नाही. ते थांबवू शकता
आणि घरामध्ये शक्यतो उग्र दैवत पूजू नका. तसेच माझी आपणा सर्वांनी विनंती आहे की प्रत्येक महिन्यामध्ये आपलं जे दिव्य साधना शिबिर होतं फेब्रुवारी 2026, याचं शिबिर आहे 22 फेब्रुवारी 2026 रोजी, ज्यामध्ये संचार मोकळा होणं असो, संचार नाव सांगत नसेल, दुष्टशक्ती शहरात काही येत असतील, काही त्रास होत असतील, काही नकारात्मक ऊर्जेचा त्रास होत असेल, अध्यात्मातलं काही प्रगती करायची असेल, ध्यानधारणा असेल, सप्तचक्र जागृती असेल, मनाची शक्ती जागृत करणे असेल, ट्रेस घालवणे असेल, भरपूर काय. तुम्ही सर्वत्र फिरून जर थकला असेल तर माझी एकच विनंती आहे, फक्त एकच शिबिर करा. कळकळीने सांगतोय, कारण हजारो लोकांना याचे चांगले अनुभव आलेले आहेत. आणि ज्यांना शिबिराला यायचंय किंवा गेनमाळ असेल, गुरुदीक्षा असेल, अध्यात्मातल्या काही अडीअडचणी असतील, काही प्रश्न असतील, अशा लोकांनी खाली जो मी फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती फोन करावा. तसेच हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या बरोबर शेअर करण्याची दैवी सेवा करा, लाईक करा. जय आदिशक्ती.